केली आहे? भविष्यवाणी. मग रूस कधी अस्तित्वात आला? आणि रूस अस्तित्वात येण्यापूर्वी या पृथ्वीवर कोणतं साम्राज्य होतं? तर त्याला सोव्हिएत युनियन म्हणतात. आता इकडं कठीण वाटेल तुम्हाला ऐकायला, परंतु वचन शिकण्यासाठी हे समजणं पण गरजेचं आहे. कसं रशियाविषयी हे वचन आहे? तर रशिया जगासमोर येण्यापूर्वी कोणतं साम्राज्य होतं या पृथ्वीवर? सोव्हिएत युनियन, ज्याला शॉर्ट फॉर्म इंग्लिश मध्ये USSR म्हणतात. USSR म्हणजे युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक. आणि मराठीमध्ये काय म्हणलं गेलं आहे त्याला? मराठीमध्ये सोव्हिएत म्हणजे जे नियम व कायदा बनवला, सोशलिस्ट म्हणजे समाजवादी विचाराचे लोक, आणि रिपब्लिक म्हणजे गणराज्य. तर एक मोठं साम्राज्य या पृथ्वीवर होतं आणि त्या साम्राज्यामध्ये 15 देश होते. किती देश? 15 देश मिळून एक देश, ज्याला सोव्हिएत युनियन म्हणतात. समजून घ्या काय आहे. किती देश मिळून? 15. आता एवढा वेळ नाही तुम्हाला हे 15 देशाचे नाव वाचून दाखवायला. माझ्याकडे नाव पण आहे कोणते देश होते. 15 देश मिळून किती देश होते? सोव्हिएत म्हणजे एक देश. परंतु हे 15 देश मिळून जो एक देश होता तो 1985 मध्ये, कधी? 1985 मध्ये हे 15 देशाचं साम्राज्य फुटलं. याचे तुकडे तुकडे झाले आणि 15चे 15 देश आज सेपरेट आहेत. कसे आहेत? म्हणजे सोव्हिएत युनियन तुटला. कारण एचकेलच्या 38 अध्यायात सोव्हिएत युनियन विषयी भविष्यवाणी नाही. भविष्यवाणी कोणत्या देशाविषयी आहे? रशिया. कोणता देश? यस, रशिया देशाविषयी. आणि 1985 मध्ये मिखाईल गर्बाचो नावाचे राष्ट्रपती असताना सोव्हिएत युनियन फुटला आणि या 15 देशांमधून सर्वात शक्तिशाली देश जगासमोर पुढे आला, तो आहे रशिया. कोणता आहे? रशिया. कारण शास्त्रात एचकेल 38 मध्ये भविष्यवाणी सोव्हिएतला स्थान नसून रशियाला स्थान आहे. कोणला स्थान आहे? रशिया नावाच्या देशाला. पुढे वाचा वचन. आपण 3 वाचूया काय सांगतं बघा. 3रं वचन 38 अध्याय आणि त्याचं 3रं वचन. त्या सांग प्रभू परमेश्वर म्हणतो, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा अरे गोगा रोश मेशेक व तुबाल यांच्या अधिपती मी तुझ विरुद्ध आहे. मी तुझ विरुद्ध आहे. म्हणजे हे जे साम्राज्य आहे त्या विरुद्ध कोण आहे? परमेश्वर. हालेलुया. कोणत्या साम्राज्या विरुद्ध? या ठिकाणी वाचलं ना आपण 3ऱ्या वचनामध्ये. काय वाचलं बरं 3ऱ्या वचनात? अरे गोगा रोश मेशेक व तुबाल ह्यांच्या अधिपती. हे वेगवेगळे अधिपती नाही, लक्षात घ्या. याचा एकच अधिपती आहे आणि त्या अधिपती विरुद्ध कोण आहे? राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे 4थं वचन वाचा बरं काय म्हटलं आहे? मी तुला पळ काढावयाला, मी तुला पळ काढावयाला लावीन. मी तुला पळ काढावयाला. कोण? कोणाला पळ काढायला लावणार? हे जे प्रमुख पुढारी रशिया आहे त्याला परमेश्वर म्हणतो मी तुला पळ काढायला लावीन. आता अमेरिकेकडे सर्वात शक्तिशाली वायुसेना आहे. कोणी बराबरी करू शकत नाही. परंतु सबमरीन म्हणजे हे नौदल जे आहे समुद्रामध्ये जे
युद्ध बोट पाहतो, नौदल, भूदल आणि वायुदल हे 3 सेनेमध्ये प्रमुख विभाग आहेत. तर रशियाकडे सर्वात शक्तिशाली नौदल सेना आहे, समुद्रात युद्ध करणारी. लक्षात घ्या, रशिया साधा सुद्धा देश नाही, फार शक्तिशाली आहे. 2 वर्ष होऊन गेले रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे. कोणत्या देशामध्ये? रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू आहे. आणि हे युद्ध आजपर्यंत ना अमेरिका रोखू शकला, ना युरोप खंड रोखू शकलेला आहे. रशियात आणि युक्रेन मध्ये हे युद्ध आजही सुरू आहे. आणि हेच युद्ध सुरू असताना दुसरे युद्ध सुरू झालं या पृथ्वीवर, आणि ते आहे हमास आणि इस्रायल बरोबर, इस्रायल मध्ये. आणि सर्व मिडिल ईस्ट जो भाग आहे तिकडं तणावाचं वातावरण आहे सध्या. माग इराण नावाच्या देशाने इस्रायलवर शेकडो मिसाईल टाकलेले आहेत. लक्षात ठेवा, जगाची स्थिती फार कठीण आहे. टीव्हीवर जर तुम्ही TV9 भारत हे चॅनल जरी लावलं तर तुम्हाला एकच कानावर शब्द पडेल की कुठंतरी 3ऱ्या विश्वयुद्धाची ही तयारी होत आहे. कारण यापूर्वी 2 विश्वयुद्ध या पृथ्वीवर लढले गेलेले आहेत. किती विश्वयुद्ध? 2. पहिलं 1914 ते 18च्या दरम्यान करोडो लोक मारले गेले या युद्धामध्ये. आणि हे युद्ध घडल्यानंतर अमेरिकेने एक ऑर्गनायझेशन बनवलं होतं, लीग ऑफ नेशन. आणि त्याचा उद्देश होता की दुसरं विश्वयुद्ध होऊ द्यायचं नाही. परंतु दुसरं विश्वयुद्ध पण या पृथ्वीवर घडून गेलं, जे हिटलरच्या नेतृत्वामध्ये या पृथ्वीवर लढलं गेलं. आणि त्याचं टायमिंग माहितीये का कोणला? मला वाटतं 1938 ते 1944 असं काहीतरी त्याचा टायमिंग आहे. आणि त्याच्यात पण पृथ्वीवरले करोडो लोक मारले गेले. आणि मग हे लीग ऑफ नेशन फेल झालं, अमेरिकेने बनवलं. कारण कशासाठी बनवलं होतं? दुसरं विश्वयुद्ध होऊ द्यायचं, पण ते होऊन गेलं. अमेरिका नाही रोखू शकला, लीग ऑफ नेशन नाही रोखू शकला. आणि मग त्यांना वाटलं याच्यात आता काहीतरी सुधारणूक करावी, म्हणून लीग ऑफ नेशन मध्ये सुधारणा काय केली? UNO गव्हर्नमेंट, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. आणि त्याचा उद्देश काय आहे? या पृथ्वीवर 3रं विश्वयुद्ध होऊ द्यायचं नाही. पण जगात जर आम्ही जेव्हा जागतिक स्तरावरल्या बातम्या पाहतो तेव्हा आमचे कान जे आहेत ते कंटाळून जातील. एकच बातमी आमच्या कानावर पडतील, ती म्हणजे हे जग 3ऱ्या विश्वयुद्धाच्या जवळ येऊन ठेपलेलं आहे. हालेलुया. आणि 3रं विश्वयुद्ध होईल याची भविष्यवाणी बायबल मध्ये आहे. आणि मग आमच्या समोर जर असं चित्र तयार झालेलं आहे, असं वातावरण तयार झालं आहे, युद्धाचे ढग जर आम्ही आमच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणात आलेले पाहत आहोत, तर आम्हाला स्पष्ट इशारा मिळत आहे आमच्या ख्रिस्ताचं आगमन आणि आम्हाला पृथ्वीवरून जाण्याचा समय जवळ आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणी एस्केल 38व्या अध्यायामध्ये आपण 3रं वचन वाचलेलं आहे. 3ऱ्या वचनामध्ये सृष्टीकर्ता काय म्हणत आहे? गोग जो रोशला, मेशेक, तुबाल यांच्या अधिपतीला मी तुझ्या विरुद्ध आहे. हालेलुया, मी तुझ्या विरुद्ध आहे. पुढे 4थं वचन वाचा, काय सांगतं? मी तुला पळ काढावयाला लावीन. मी तुला पळ काढावयाला लावीन. पुढे काय म्हटलं? तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन. तुझ्या जाभाडात काय टोचणार? गळ टोचून तुला काय करीन? बाहेर काढीन. तुम्हाला चांगल्या प्रकारे गळ माहित आहे. तुमच्यापैकी पुष्कळांना गळाचा अनुभव आहे, मलाही आहे. लहान होतो तेव्हा ज्या भागात राहायचो तिथे एक आड होता.
आणि त्या आडात कधी कधी पाणी शेणताना जी बादली असायची ती हातातून सटकली म्हणजे ती तळाला जायची. आणि माझे जे नातेवाईक होते त्यांच्याकडे एक लोखंडाचा गळ होता. त्या बादलीची इच्छा नव्हती पाण्यातून वर यायची, पण ती बादली गळ टाकून गळाला गुंतवून तिची इच्छा नसतानाही तिला बाहेर काढण्यात यायचं. आणि मला हा पण अनुभव आहे लहानपणी. मी माझ्या वडिलांचं गाव देडगावला जायचो तेव्हा आम्ही असे छोटे छोटे गळ करायचो आणि नागतोडे पकडायचो आणि त्याला लावायचो. आणि मग ते देडगाव मध्ये एक बारव आहे, ती आजही आहे तिथे, आणि त्याच्यात टाकल्यानंतर ते मासा यायचा आणि ते खायचा आणि तो गळ त्याच्या तोंडात गुतला का मग आम्ही त्याला वर काढून घ्यायचो. लक्षात घ्या, आता माशाची काय पाण्यातून बाहेर येण्याची इच्छा आहे का? नाही. पण हे चौथं वचन काय सांगतं बरं? काय म्हटलं आहे बघा पुन्हा एकदा, मी तुला पळ काढायला लावीन. कोणाला पळ काढायला लावील? गोग जोरोश मेशक तुबाल ह्यांच्या अधिपतीला स्वर्ग काय म्हणत आहे? मी तुला पळ काढायला. आणि पुढे काय म्हटलं आहे? तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन. म्हणजे तुझी इच्छा नसताना पण मी तुला बाहेर आणणार आहे. प्रियानो, लक्षात ठेवा, सर्व शक्तिमान देव सर्व उच्च स्थानी आहे. त्याच्या अनुमतीशिवाय वाळलेल्या झाडाचं पान देखील पृथ्वीवर गळू शकत नाही. समजत आहे मी तुम्हाला? येणाऱ्या दिवसामध्ये एस्केल 38 अध्यायात प्रमुख लीडर, प्रमुख पुढारी हा रशियाचा अधिपती असणार आहे आणि देव त्याला बाहेर काढणार आहे. हालेलुया. रशियाची इच्छा असो नसो पण देव त्याला बाहेर काढणार आहे. त्याची लाल सेना आहे रशियाकडे आणि देव ती बाहेर काढणार आहे. बघा काय म्हटलं आहे? मी तुला पळ काढायला लावीन, तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढील. पुढे वाचा. तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार यास बाहेर काढील. सर्वजण सुंदर पोशाख लावलेले, ओके, कवच व ढाल धारण केलेले, तरवारी परजणारे अशांचा तो मोठा समूह आहे. 5. त्यास ढाल व शिरस्त्राण धारण केलेले पारस, कुश व पूट. बघा 5व्या वचनामध्ये किती देशांचं नाव आहे? पारस, कुश व पूट. किती देश झाले? 3 देश. प्रमुख लीडर कोण आहे? गोग जोरोश. आणि मी सांगितलं मेशक म्हणजे काय आणि तुबाल म्हणजे सायबेरिया, म्हणजे रुसताच भाग आहे तो, आणि त्यांचा पुढारी आहे. म्हणजे प्रमुख पुढारी गोग आहे. कोण आहे? प्रमुख पुढारी गोग, त्याचा अधिपती, रशियाचा अधिपती. देव त्याला बाहेर काढीन, पण त्याच्या बरोबर कोण येणार? तर वचन 5 मध्ये किती देशांचा उल्लेख आहे? 3 देश. पहिला कोणता आहे? वाचा परत. पारस. कोणता देश? पारस. पारस म्हणजे आताचा इराण देश. कोणता देश? इराण. माहित आहे का नाही इराण देश तुम्हाला? आता टीव्हीवर त्यांच्याच बातम्या आहेत इराण देशाच्या. त्यांनीच टाकले होते इस्रायल वरती शेकडो तिकडे हमले केले मिसाईलच्या द्वारे. आता माहित आहे काय घडलं? 2-4 दिवसापूर्वी इराण देशाचे राष्ट्रपती एका हेलिकॉप्टर मध्ये बसून उड्डाण करत होते इराण मध्ये यायला. त्यांच्या बरोबर 2 हेलिकॉप्टर होते, पण ते 2 सुरक्षित आहेत, पण ज्याच्यात राष्ट्रपती बसले होते ते कोसळलं आणि त्यामध्ये इब्राहिम, मला वाटतं आडनाव रईस, हे त्यामध्ये मृत्यू पावले. इराण देश. तर रशिया नंतर रशियाला मदत करणारा दुसरा देश आहे इराण. कोणता आहे? इराण. आणि रशियाचा फार जवळचा मित्र आहे इराण. कोण आहे? इराण. आणि इराण हा नंबर 1चा शत्रू आहे इस्रायलचा.
कोणाचा? लक्षात घ्या हे गणित काय आहे. हे वातावरण जे तयार होत आहे ते असंच नाही. काय सांगितलं मी तुम्हाला? इथं म्हटलं आहे पारस. पारस म्हणजे कोणता देश? इराण. म्हणजे प्रमुख पुढारी तर रशिया आहे, रशियाचा अधिपती. पण युद्धामध्ये कोण मदतीला येणार? रूसला पाठिंबा कोणाचा? इराणचा. कोणाचा? पुढे अजून कोणता देश आहे? कोणता? कुश. कुश म्हणजे कोणता देश बरं? आता इथिओपिया जे आहे ना, उत्तर सुदान, सोमालिया, उत्तर आफ्रिका, तर हे तिकडले देश आहेत. ते पण कोणाला या युद्धात मदतीला येणार? पुढं रूसला मदत करायला. कोणाला? पहिला इराण, दुसरा हे उत्तर सुदान, सोमालिया, आफ्रिकन राष्ट्र, इथिओपिया वगैरे, आणि तिसरं कोणता आहे? पूट. कोणता? पूट म्हणजे आताची आधुनिक लिबिया. कोणता? कोणता देश? लिबिया. लिबिया. वाचा पुढं 6व्या वचनात अजून काही देशांचा उल्लेख आहे. 6वं वचन. गोमर व त्याचा सेनासमूह. गोमर व त्याचा. गोमर कितवा देश झाला रूसला मदत करणारा? चौथा. गोमर म्हणजे आताच जर्मन देश. कोणता? जर्मन नावाचा देश. कोण कोण युद्ध करायला येणार? अजून कोण आहे पुढं? अगदी उत्तरेकडील तोगर्माचं घराणं. कुडालं घराणं? तोगर्मा म्हणजे आताचा तुर्की देश. कोणता देश? माहिती तुम्हाला तुर्कीचंही नाव आता टीव्हीवर आलतं माग. कशा संदर्भात? तुर्कीमध्ये काय झाला? भूमिकंप. तुर्की हल्ला, हजारो लोक मरण पावले तुर्की मधले. तर एचकेल 38व्या अध्यायात फक्त रशियाविषयी भविष्यवाणी नाही, पण रशियाला युद्धात मदत करणारे जे देश आहेत त्यांची पण लिस्ट देण्यात आलेली आहे. समजलं तुम्हाला इथपर्यंत? आणि काय म्हणलं 6व्या वचनाच्या शेवटी? उत्तरेकडील तोगर्माचे घराणे व त्याचा सर्व सेना समूह तसेच अनेक जातीचे लोक यांस तुझसह बाहेर काढीन. यांस तुझ्यासह बाहेर काढीन म्हणजे एवढे राष्ट्र एकत्रित एका देशाविरुद्ध युद्ध करायला येणार. आणि तो देश कोणता आहे त्याविषयी आपण वाचूया. 12वं वचन वाचा. काय म्हणतं त्या देशाविषयी? वाचा 12वं वचन. नाही, क्षमा करा, 7वं वचन वाचा अगोदर. तू व तुझ्या पक्षाकडे जमा झालेले सर्व समूह असे तुम्ही तयार व्हा. तू त्यांचा नायक हो. तू त्यांचा काय हो? नायक. कोण कोणाचा नायक हो? वाचलं ना आपण इकडं 5व्या वचनात. पारस, कुश, पूट, तोगर्माचं घराणं, गोमर यांचा नायक कोणाला व्हायला म्हटलेला आहे? गोगजोरोश. म्हणजे पुढारी मेन कोण आहे? रशिया. हालेलुया. या सर्व राष्ट्रांचा तो कोण आहे? नायक. कोण आहे? नायक. आणि कोणाविरुद्ध त्यांना येण्याची अनुमती मिळेल? 12वं वचन वाचा बरं. काय म्हटलं आहे 12व्या वचनामध्ये? लोकांची मालमत्ता हिरवण्यासाठी, लुटालूट करावयासाठी, ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा वस्ती झाली आहे. ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा काय झाली? ठिकाण कसं होतं? ओसाड. कसं ठिकाण? ओसाड ठिकाणी परत वस्ती झाली. हा वाचा. ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा वस्ती झाली आहे त्यावर माझा हात चालवावा आणि निरनिराळ्या राष्ट्रातून जमा केलेल्या ज्या लोकांनी गुरेढोरे व मालमत्ता संपादन केली आहे व जे पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी राहत आहेत त्याचवर हात चालवावा, म्हणून मी चालून जाईल. बघा काय म्हटलं आहे. पहिली गोष्ट, ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा काय झाली?
जागा कशी आहे होती ती ओसाड होती, पण आता ओसाड नाही. आता काय झाली त्या ठिकाणी? आणि दुसरी गोष्ट, निरनिराळ्या राष्ट्रातून जमा केलेले लोक तिथं आलेले आहेत. कुठून जमा केले लोक? कोणत्या जागेवर? ओसाड जागेवर. आणि पुढं काय म्हटलं आहे? ती जागा कुठं आहे बरं? पृथ्वीच्या कुठं? पृथ्वीचं कोणतं स्थान आहे? पृथ्वीच्या मध्यभागी. कुठं आहे? म्हणजे रशिया आणि त्याच्या बरोबर त्याचा जो काही मित्र समूह आहे तो कोणत्या देशाविरुद्ध लढायला येणार? पृथ्वीच्या मध्यभागी जो देश आहे त्या विरुद्ध. हालेलुया. पृथ्वी गोल आहे आणि त्याच्या मध्यभागी आजही एक देश आहे. आजही एक देश आहे आणि त्या देशाविरुद्ध रशिया, आणि जे आम्ही देशांची नावं 5 वचनात 6 वचनात वाचले ते युद्ध करायला येतील आणि ती अनुमती देव देईल. कोण देईल? अजून एक वचन मी आता या ठिकाणी संपवणार आहे, कारण हे विषय काही संपणारा नाहीये, पण आपण समाप्त घेऊया. तुमचा वेळ समाप्त होत आला असेल. एक वचन वाचा, उत्पत्तीचा ग्रंथ आणि त्याचा अध्याय काढा 48 आणि वाचा 16वे वचन. पृथ्वीच्या मधात कोण राहत आहे? ज्या भूताने मला सर्व आपदातून रक्षिले, तो या मुलांचे अभिष्ट करो. माझे नाव व माझे पूर्वज अब्राहम व इसाक यांचे नाव हे चालवीत आणि यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी यांचा मोठा समुदाय हो. पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी मोठा समुदाय हो? आणि एचकेल 38 अध्यायात 12व्या वचनाच्या शेवटी रशिया आणि त्याचे मित्र देश कोणत्या प्रदेशावर हात चालवायला येतील? पृथ्वीचा मध्यभाग. मग कोणता आहे बरं हा मध्यभाग? इथं 16व्या वचनात काय वाचलं तुम्ही? कोण म्हणत आहे हे? 48 अध्यायात उत्पत्तीच्या अब्राम व इसाक यांचे नाव हे चालवत, पण त्या अगोदर काय म्हटले? माझे नाव व माझे पूर्वज. माझे नाव व माझे पूर्वज कोण आहेत? पूर्वज अब्राम व मग इसाकाच्या मुलाचं नाव काय होतं? माहिती की नाही तुम्हाला? इसाकाला लेकर होते की नव्हते? मग काय नाव होते त्यांचे? हा. आणि इसाकाच्या वडिलांचं नाव काय मग? ते तरी सांगा. झोपले का सारे? अब्राहम बाबा. अब्राहम बाबाला सारा आई पासून बाबा 100 वर्षाचे होते, बाई 90 वर्षाच्या होत्या, तेव्हा देवाने एक पुत्र दिला आणि स्वर्गाने सांगितलं त्याचं नाव काय ठेवायचं, आणि ते ठेवलं इसाक. मग इसाक मोठा झाला आणि वयाच्या 40व्या वर्षी त्याचं पण लग्न झालं. आणि ते कोणाबरोबर झालं? अब्रामाचे जे नातेवाईक होते त्या नातलगातील एका मुलीशी, आणि तिचं नाव होतं रेबेका. काय होतं? हा, रेबेका. मग इसाहाकाची बायकोचे नाव रेबेका. आणि लग्न झाल्यानंतर 20 वर्ष मुलबाळ झालं नाही. किती झाले नाही वर्ष लेकरू बाळ? हा, हे 20 वर्ष मुलबाळ झालं नाही तरी इसाक प्रभूच्या माग चालला. हालेलुया. इकडं तिकडं फिरला नाही. नाही तर आमचं काय हे वर्षी नाही लेकरू बाळ झालं, इथं काही गुण आहे ना हे पाळकांकडं. पण दुसरे कुठं तरी ऐकायला मिळतं त्यांची प्रार्थना घेतली का लेकर होतात म्हणे. आणि तिकडे व्हायला नाही लागले, दवाखाने ठेवलेलेच काढून. फार पुढे गेलंय जग सध्या, नाही का?
इसाक हे अब्रामाचा पुत्र आहे. रेबेका बाई ही सून आहे अब्रामाची. पण 20 वर्ष लेकरू बाळ झालं नाही तरी प्रभूच्या मागे चालणं सोडलं नाही. प्रभू लेकरू बाळ दे, नाही तर नको देऊ, पण मी तुझ्या मागच चालेल. तू लेकरू देशील म्हणून नाही येऊ राहिलो तुझ्या माग. हालेलुया. हा, लक्षात ठेवा. स्वर्ग पारखत प्रत्येकाला. देव विलंब लावतो कधी कधी, आणि विलंब लावून आम्हाला तपासतो. आम्ही स्थिर राहतो की दळमळीत होतो. कोण पाहतो? देव. आमची समस्या दूर करणं प्रभूसाठी मोठी गोष्ट नाही. या जगात पण बनवली गेली नाही अशी कार आताच या क्षणी मला प्रभू देऊ शकतो. किती जणांचा विश्वास आहे? विश्वास आहे का तुमचा? जगात नाही बनवली, या क्षणाला देऊ शकतो प्रभू. देऊ शकतो की नाही देऊ शकत? हा, देव इतका महान आहे. देव सर्व शक्तिमान आहे. समजत आहे, पण त्याला माहित आहे कधी द्यायचं आणि कधी नाही द्यायचं. हा, त्यालाच माहित आहे. जर तसं काही घडलं तर त्याला माहिती आहे शुद्धीवर राहायचं नाही. म्हणून विश्वास काय आहे? प्रभू कार दे अथवा नको देऊ, पण आम्ही तुझ्याच मागे चालणारे लोक आहोत. हा, प्रभू देईल त्याच्या लेकरांना. ते सेवेसाठी आहे, ते काही आपली हाऊस मौज करण्यासाठी नाही. आणि त्याच्या योजनेप्रमाणे तो त्याच्या लेकरांना देतो, पण आपण त्यासाठी नाही, हे समजून घ्या. तर सांगायचं काय आहे? 20 वर्ष लेकरू बाळ झालं नाही. याच्या वडिलांना पण लेकरू बाळ होत नव्हतं. बरोबर. पण आईने सल्ला दिला. मिसरात गेला होता बाबा, तिकडून दाशी आणली होती. बाईंना दम नाही निघला. होतं का नाही, होतं का नाही, होतं का नाही. देव मानला द्यायचं, पण होतंय का नाही. वर्षावर वर्ष उलटून चालले. सारा आईने सल्ला दिला होता. त्या दाशी बरोबर. स्पष्ट तुम्हाला थोडस कठीण वाटेल म्हणून म्हणू शकतो मी, बायको म्हणून तिला ठेवण्याचा घेण्याचा. आणि तेव्हा अब्राम बाबा 86 वर्षाचे होते जेव्हा ते दाशी पासून पुत्र झालता. आणि स्वर्गाने सांगितलं त्याचं नाव काय ठेवायचं. ते ठेवलं होतं इश्माईल. काय ठेवलं होतं? इश्माईल. पण देवाने अभिवचन काय दिलं? हे साराबाई पासूनच पुत्र होईल. बरोबर. आणि मग इस्माईल झाल्यानंतर 14 वर्षांनी, म्हणजे इसाहाकाला इस्माईल 14 वर्षांनी थोरला आहे. सावत्र भाऊ म्हणू शकतो आता आपण. तर इसाहाक झाला 40व्या वर्षी लग्न झालं, पण 20 वर्ष मूलबाळ झालं नाही. पण इसाहाक आपल्या बायकोसाठी प्रार्थना करीत होता. देवाने लेकरू बाळ द्यावं म्हणून, आणि देवाने दिलं. देवाने दीर धरला तर डबल आशीर्वाद दिला. एक नाही दिलं, 2 दिले आवळे जावळे. आणि ते जे पहिला जन्माला आला त्याला यसाव नाव दिलं. ते तांबडा होता दिसायला, आणि त्याची टाच धरून दुसराही आला बाहेर, त्याला याकोब नाव दिलं. काय दिलं? आणि याकोबालाच देवाने इस्रायल नाव दिलेलं आहे. काय दिलं आहे? आणि या ठिकाणी हे जे बोलत आहे उत्पत्ती 38:48 मध्ये, तो याकोब आहे. याकोब म्हणजे अब्रामाचा नातू. माझे पूर्वज म्हणजे त्याचा पूर्वज, त्याचा बाप इसाक, इसाकाचा बाप अब्राम. आणि काय म्हणत याकोब या ठिकाणी? तो म्हणतो माझे पूर्वज अब्राम व इसाक यांचे नाव हे चालवत. कोण चालवत? याकोबाला देवाने 12 मुलं दिले. किती? 1 मुलगी, तिचं नाव दिना होतं. आणि याकोब काय म्हणत आहे? हे मुलं कोणाचं नाव चालवत? माझ्या पूर्वजांचं. आणि यांची वाढ होऊन कोणत्या जागेवर? पृथ्वीच्या मध्यभागी यांचा मोठा काय हो? समुदाय. म्हणजे
याकोबाच्या पुत्रांना प्रभूने कोणती जागा दिली पृथ्वीवरली राहायला? मध्यभाग पृथ्वीचा मध्यभाग. सेंटर इस्रायल राष्ट्र कुठं आहे बरं? पृथ्वीच्या सेंटर मध्यभागी. आणि मग एस्केल 38 अध्यायात जे युद्ध आहे, रशिया आणि त्याचे मित्र राष्ट्र कोणावर हात चालवायला येतील? पृथ्वीच्या मध्यभागी जे लोक राहत आहेत त्यांच्यावर. म्हणजे कोणत्या देशावर? इस्रायल. इस्रायल. कोणत्या देशावर? याचा अर्थ रूस, त्याची सेना आणि त्याच्या बरोबरचे देश कोणत्या राष्ट्राबरोबर युद्ध करायला येतील ही भविष्यवाणी आहे? इस्रायल. कोणता देश? इस्रायल. पण हे युद्ध करायला अनुमती कोण देणार? स्वतः परमेश्वर. कोण देणार? कोणाविरुद्ध? आणि हे लोक कोणाचे लोक म्हणून जुन्या करारात ओळखण्यात येतात? परमेश्वर. मग देव त्याच्या स्वतःच्याच लोकांविरुद्ध युद्ध करायला रशियाला अनुमती देणार. माहिती तुम्हाला? प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्ही प्रभूच्या इच्छेतले, योजनेतले लोक आहात. तुमच्या डोक्याच्या केसाला सैतानाला हात जरी लावायचा तरी त्याला स्वर्गाची परवानगी घ्यावा लागते. समजलं मी काय बोलत आहे? तुमच्या डोक्याच्या केसाला सैतानाला हात जरी लावायचा तरी त्याला कोणाची परवानगी पाहिजे? याचा अर्थ स्वर्ग जर सैतानाला परवानगी देईल तर सैतान तुम्हाला हात लावू शकतो. समजत आहे? हा विश्वास आहे बायबल मधून. उदाहरण योबाचं आहे, माहिती ना सर्वांना. तो म्हणतो तू त्याच्या भोवती काय घातलं? कुंपण. काय घातलेलं आहे? साऱ्याच्याच घराभोवती कुंपण नाहीये. ज्यांनी जीवन प्रभूला दिलं ना त्यांच्या घराभोवती काय प्रभूने घातलेलं? आणि सैतान किती ताकदवान शक्तिशाली असला तरी कुंपण तोडायची त्याच्यात हिम्मत नाही. आम्हीच टेन्शन मध्ये रात्रंदिवस सैतानाचं नाव घेऊ सैतानाने असं केलं, सैतानाने तसं केलं. आम्ही त्या मागे ही कबुलीच देत नाही आम्ही काय केलं म्हणून. आणि बाईचा स्वभाव आहे बर का, एदेन बागेत सर्वांमध्ये आलेला आहे. प्रभूला माहित नव्हतं का ह्यांनी काय कुटाणा केला एदेन बागेत, तरी प्रभू काय म्हणतो? आदामाकडे आला ना, तुला कोणी सांगितलं बाबा तू नग्न आहे? देवाला माहित नव्हतं का ह्यांनी काय कुटाणा केला, तरी देव विचारतो. देवाची इच्छा काय होती? त्याने नम्रपणे कबूल करावं ना. त्याने काय तो काय म्हणतो? ही जी स्त्री तू मला दिली, म्हणजे मी थोडीच मागितली होती, तू दिली आणि तिने मला काय घातलं? खाऊ. बघा ही वृत्ती आहे माणसाची. दोष कोणाला? देवालाच दिला ना त्याने. तू दिली, मी थोडी मागितली होती, तू दिली मला. अनेक बहिणी भाऊ पण कधी कधी नवीन नवीन लग्न होऊ द्या, पण नंतर कधी कधी त्यांनाही वाटतं. काय वाटतं ते तुम्ही समजून घ्या. आणि मग बाईला विचारलं तर बाई काय म्हणती? सरपानी मला भुरळ घातली. बाईने तरी कबूल केलं का की मी चुकले? तर सांगायचं काय आहे, आम्ही रात्रंदिवस सैतानाचं नाव घेत राहतो. पण मी काय सांगितलं की देवाने घातलेलं कुंपण तोडण्याची देवाच्या परवानगीशिवाय त्याला अनुमती नाही. हालेलुया. आणि देव जर अनुमती देईल तर ते आमच्या चांगल्यासाठी आहे. कशासाठी आहे? चांगल्यासाठी. मग तो आजार जरी असला तरी चांगल्यासाठी बरं का. समजत आहे का? उपदेश जरा वेगळाच आहे माझा. आधार जरी असला तर तोही कशासाठी आहे? चांगल्यासाठीच आहे. अपघात झाला तरी चांगल्यासाठीच आहे. असं ऐकलंय नसन तुम्ही. 10 लाखाचं नुकसान झालं तरी चांगल्यासाठीच आहे.